नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर म्हणजेच आवर वियर्ड लाईफवर. तर हॅलो गाईज, आमचा डे 4 फायनली स्टार्ट झालेला आहे आणि हा आमचा लास्ट डे आहे देवबाग मधला. तर नेक्स्ट आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही नेक्स्ट ट्रॅव्हल कुठे करतोय, देवबाग वरून आता कुठे चाललोय. म्हणजे आमचे फ्रेंड्स आलेले आहेत, जसे की म्हणजे ट्रॅव्हल पार्टनर. तर त्यांना पण विचारूयात की त्यांना हे बेवॉच रिसॉर्ट कसं वाटलं, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. भाग्यश्री, तू सांग, तुला कसं वाटलं बेवॉच रिसॉर्ट? एकदम गुड आहे. इतकं सुंदर आहे आणि प्लस विला आहे तो. सो इज कम्फर्टेबल आणि तिथलं फूड पण चांगलं आहे, खूप मस्त आहे. हितेश, आता तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटलं? खूप चांगलं होतं. ॲम्युनिटीज वाईज खूप व्हेरी गुड ॲम्बियन्स आणि खूप चांगलं आहे. फक्त लोकेशन एकदम आउटसाईड आहे, नियर अराउंड चिपी एअरपोर्ट. हा, म्हणजे Thank you. चिपी विमानतळापासून तुम्हाला जवळ येते. हा, नियर बाय स्पॉट आपण कोणता केला? निवती किल्ला निवती and भोगवे beach. किल्ला. हा, म्हणजे निवती किल्ल्यावरून आपण सनसेट बघू शकतो. हो, आणि तिथे गोल्डन रॉक पण आहेत निवती बीचवर. तिथे पण एक्सप्लोअर केलं आहे आम्ही, पण थोडं लेट झाल्यामुळे सनसेट आमचा मिस झाला. हो, आपण मिस केला तो. जो आपण त्या बोट सर्फिंगने पाहतो ना, गोल्डन रॉक, तोच रॉक दिसतोय. पण दिस इज गुड, चांगले. हे आहे चिपी विमानतळ, जे आपण बेवॉच कडे येत असताना बघितलेलं. आता आम्ही बेवॉच मधून चेकआउट करून जात आहोत राजकोट मालवण इथे. आता आपण जवळ येत आहोत राजकोट मालवण इथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याकडे. हे दृश्य पाहून खरंच अंगावर काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अभिमान, स्वाभिमान आणि शौर्याचं प्रतीक. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचाच आहे. हॅलो गाईज, आपण पोहोचलोय इथे राजकोटला. सुंदर असा व्ह्यू आहे. बघूयात आपण आता. मागे समुद्र आहे मस्त. राजकोट बंदर पण आहे इथे. होमस्टे पण आहे इथे खूप सारे. हे मस्त चष्मा, छोट्या छोट्या असं खाण्यासाठी काहीतरी विकतायत. इथे मोकळी जागा आहे. ऑब्विसली हे नारळाची झाड मस्त आहेत खूप सारे. हे पण मस्त आहे, नारळाची झाडं. हे पण ओके मॅडम. हे बघा, सुंदर आहे असं व्ह्यू. तिथे हितेश थांबलाय. हितेश, मंदिर पण आहे इथे मस्त. हे महाराजांचा मस्त असं स्टॅच्यू आहे. असं आलं की मराठी असल्याचा अभिमान येतो इथे एकदम. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पुतळा पाहताना मन नकळत भरून येतं. इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याचं स्वप्न पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभे राहतं. भोगवे ते मालवण अंतर फारसं नाही आणि आता आम्ही जात आहोत राजकोट व्हिजिट करून कुणकेश्वर मंदिराकडे. फायनली आम्ही पोहोचलो आहे कुणकेश्वरला. गाडी पार्किंगला लावून आम्ही आता कुणकेश्वर मंदिराकडे जात आहोत. पार्किंग ते मंदिर साधारण 700 ते 800 मीटर आहे आणि आपल्याला चालतच जावं लागतं. मंदिरामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मी ते शूट करू शकली नाही. समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं कुणकेश्वर मंदिर म्हणजे निसर्ग आणि भक्ती यांचे सुंदर मिलन. इथली शांतता मनाला खूप प्रसन्न करते. हे मंदिर भगवान शंकरांचे असून दूरदूरून भाविक इथे दर्शनासाठी येतात. समुद्राच्या लाटा आणि मंदिरातील घंटानाद खरंच खूप सुंदर अनुभव आहे. माझ्या एका इंस्टाग्राम फॉलोअरने मला सांगितलं की ह्या समुद्रात टोटल 108 शिवलिंग आहेत आणि ओहोटी म्हणजे पाणी कमी असले की आपण 5 ते 6 शिवलिंग आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. इथे मी फोटो टाकते तसे ते दिसतात. आहे ना सरप्राइझिंग? आम्हाला पण नव्हते माहिती, पण असो, तुम्ही कधी व्हिजिट करणार असणार कुणकेश्वर त्यावेळी बघायला विसरू नका. कुणकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय देवगड विंडमिल गार्डनकडे. कुणकेश्वर ते देवगड जास्त अंतर नाही, पण प्रत्येक किलोमीटर अनुभव देणारा आहे. फोटोज, व्हिडिओ आणि नुसते डोळे भरून पाहण्यासाठी हा प्रवास एकदम परफेक्ट आहे.
आता आपण आलो आहोत विंडमिल गार्डनच्या अगदी जवळ आणि आम्ही पार्किंगसाठी जागा शोधत आहोत. फायनली आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि ही आहे विंडमिल गार्डनची एंट्रन्स. इथे फिरत असताना एक वेगळीच एनर्जी जाणवते. मोठमोठे विंडमिल्स, मोकळे आकाश आणि सतत वाहणारा गारवारा. खूप सुंदर आहे हे सगळं. आणि ह्याच गार्डन मधून दिसतो आपल्याला इतका सुंदर निळाशार देवगड समुद्र. जर तुम्हाला देवगड बीचवर जायचे असेल तर ह्या गार्डनच्या साईडने एक रस्ता आहे. त्या रस्त्याने तुम्ही खाली उतरून बीचवर जाऊ शकतात. आम्ही बीचला गेलो नाही कारण आम्हाला आमचे नेक्स्ट जे डेस्टिनेशन होतं तिथे लवकरात लवकर पोहोचायचे होते. त्यामुळे आम्ही फक्त गार्डन व्हिजिट केले आणि आमची नेक्स्ट जर्नी स्टार्ट केली. हेच आपल्याला तर अशा प्रकारे आपण जर्नी स्टार्ट केलेली आहे टुवर्ड्स रत्नागिरी. किती वेळ? आणि आता आरेवारे बीच सध्या तर लावले लोकेशन, तर ते काय दाखवते 2.5 तास दाखवतोय अजून तरी 102 किलोमीटर. आरेवारेला जात असताना आम्ही कव्हर केला बसारा स्टारशिपचा मिर्या बीचवरचा तो पॉइंट. आणि आता आम्ही जात आहोत ती बसारा शिप बघण्यासाठी. या जहाजाचे सांगायचे म्हटले तर हे जहाज 2020 ला दक्षिण आफ्रिकेवरून दुबईला निघाले होते आणि निसर्ग चक्रीवादळात भरकटले. मग ते रत्नागिरीच्या मिर्या बीचवर येऊन धडकले आणि गेली 5 वर्षे ते तसेच होते. बरेच पर्यटक हे जहाज बघण्यासाठी गर्दी करतात, पण आता हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढायचे ठरविले आहे. त्यामुळे हे जहाज काढायचे काम आता चालू आहे. तर थोड्या दिवसांनी हे बसारा स्टारशिप आपल्याला नाही दिसणार. मिर्या बीच हा एक फेमस पॉइंट कव्हर करून आम्ही आता निघालोय आरेवारे बीचकडे सनसेट एन्जॉय करण्यासाठी. फायनली आम्ही आरेवारे बीचला पोहोचलेलो आहे आणि आता बीचकडे जात आहोत. हा सनसेट आम्ही खूप एन्जॉय केला आणि पोहोचलो आमच्या गणपतीपुळे इथे बुक केलेल्या रिसॉर्टमध्ये. तर असा होता आमचा डे 4 देवगड टू रत्नागिरी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.